नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। प्रश्न पहिला, हरिण खूप जलद धावते या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा। रीतिवाचक। खालील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? वाक्प्रचार आहे अक्काबाईचा फेरा, अत्यंत गरिबी येणे। खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? वाक्य आहे आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते। पुरुषवाचक सर्वनाम। तो गावचा राजा आहे। अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। शेष्टी। ऊन हून हे कुठल्या विभक्तीचे रूप आहेत? पंचमी। खालीलपैकी स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता? मुनिच्छा। आम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? उभयान्वयी अव्यय। भाऊ बहीण या शब्दाचे लिंग ओळखा। स्त्रीलिंगी। कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्यदर्शक हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? कालवाचक। जावाई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? दंत तालव्य। मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? परी। अनुनासिकांना डॅश असेही म्हणतात। परसवर्ण। खालीलपैकी इतर द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं ते ओळखा। अहिनुकूल। बालिश बहु बायकात बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा। अनुप्रास अलंकार। ब या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे। दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे बांधले। अधोरेखित नामाचे लिंग ओळखा। नपुंसकलिंग। खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता? दिगंबर। अक्कल हुशारी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? अभ्यस्त। अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। शाबाश असेच यश पुढेही मिळव। शाबाश या शब्दाचा अव्यय प्रशंसादर्शक। सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे?
फक्त डॅश हे इतर द्वंद्व समासाचे उदाहरण नाही. टिळा टोपी. खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. शत्रूला सामील झालेला, फितूर, चतुर या शब्दाचे भाववाचक नाम करा. चातुर्य. आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. या वाक्यात सुरेल हे डॅश आहे. कर्मविस्तार. वाक्य प्रकार ओळखा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. केवल वाक्य. कोणी नाचत यावे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सामान्य सर्वनाम. इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याच्या नवीन प्रकारास काय म्हणतात? कर्मकर्तरी प्रयोग. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. पुढील पैकी डॅश हा शब्द कानडी नाही. मालक. बाकी सर्व कानडी शब्द आहेत. खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. मामा येथे क्वचितच येतात. परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्यय. शेवटचा प्रश्न आहे. राजा पळून जाईल किंवा शरण येईल. या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा. यश तुमचंच आहे.